नमस्कार, मी सुनील पाटील. वेध विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. चंद्रशेखर बावनकुळे साहेब बोलले आणि पनवेलच्या राजकारणात सत्तेची नवी पटकथा लिहिली जाऊ लागली. पनवेल ग्रामीणमध्ये विक्रांत पाटील की प्रीतम म्हात्रे, उरणमध्येही दावेदारीचा पेच मात्र अद्याप कायम. पनवेलच्या राजकारणात अनेकदा पडद्यामागे समीकरणे ठरतात, मात्र यावेळी पडद्यावरूनच मोठा राजकीय संदेश या ठिकाणी देण्यात आला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेचे सदस्य विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भविष्यातील पनवेल ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रांत पाटीलच असतील असे वक्तव्य करताच स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलेले आपण या ठिकाणी सर्वजणांनी पाहिलं असेल. सध्या पनवेल विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व 4 वेळा निवडून आलेले आमदार प्रशांत ठाकूर करत आहेत. आगामी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पनवेल शहर आणि पनवेल ग्रामीण असे 2 स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात येण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते पनवेल शहराचे नेतृत्व भविष्यातील आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडेच राहण्याची शक्यता या ठिकाणी अधिक आहे. त्यामुळे खरी उत्सुकता निर्माण झाली आहे ती पनवेल ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवाराची. आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते प्रीतम म्हात्रे हे पनवेल ग्रामीण मतदारसंघाचे प्रमुख दावेदार या ठिकाणी मानले जात होते. पक्ष संघटनेतील सक्रिय भूमिका, स्थानिक पातळीवरील जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांमधील स्वीकारार्हता यामुळे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र बावनकुळे यांनी सार्वजनिक मंचावर विक्रांत पाटील यांचे नाव घेतल्याने या चर्चेला पूर्णपणे नवे वळण या ठिकाणी मिळालेले आपण सर्व सोशल मीडियावर या ठिकाणी पाहत आहोत. राजकारणाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सार्वजनिक घोषणा या केवळ औपचारिक शुभेच्छा नसतात, त्या अनेकदा पक्षाच्या भविष्यातील राजकीय दिशेचे संकेत मानले जातात. त्यामुळे विक्रांत पाटील यांच्या नावाची झालेली घोषणा हा पक्षश्रेष्ठींचा स्पष्ट संदेश आहे का, यावर आता राजकीय विश्लेषण सुरू झालेले आपण सर्वजण रायगडमध्ये पाहत आहोत. दुसरीकडे या घडामोडींचा परिणाम केवळ पनवेलपुरता मर्यादित राहिलेला नाही. उरण विधानसभा मतदारसंघातही दावेदारीचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून प्रीतम म्हात्रे यांनी निवडणूक या ठिकाणी लढवली होती. त्यावेळी त्यांचा आणि महेश बालदी यांच्यात अटीतटीची लढत या ठिकाणी झालेली आपण पाहिली होती. अल्पमताच्या फरकाने प्रीतम म्हात्रे यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीनंतरही त्यांनी उरण मतदारसंघातील जनसंपर्क कायम ठेवला असून विविध कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती सातत्याने या ठिकाणी दिसून येत होती. त्याचवेळी महेश बालदी हे उरणमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे भविष्यात उरण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा अधिकृत चेहरा कोण असेल हा प्रश्न आता चर्चेच्या केंद्रस्थानी या ठिकाणी आला आहे. त्यामुळे आता पनवेल आणि उरण या दोन्ही मतदारसंघातील राजकीय चित्र अधिकच रंजक झाले आहे. जर पनवेलच्या ग्रामीणसाठी विक्रांत पाटील यांच्या नावाला प्राधान्य दिले गेले तर प्रीतम म्हात्रे यांच्यासाठी पक्ष कोणता, राजकीय मार्ग काय निवडणार का, त्यांना उरणमध्ये संधी दिली जाणार का, की आणखी एखादे नवे राजकीय समीकरण पुढे येईल, या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका विधानाने पनवेल आणि उरण या दोन्ही मतदारसंघातील राजकीय चर्चांना नवी धार मिळाली आहे. मतदारसंघ पुनर्रचना, पक्षश्रेष्ठींचे निर्णय आणि स्थानिक नेतृत्वातील समतोल या सर्व घटकांवर भविष्यातील राजकीय समीकरणे या ठिकाणी ठरणार आहेत. आता पनवेलच्या राजकारणात एकच प्रश्न विचारला जात आहे, पनवेल शहरात प्रशांत ठाकूर यांचे नेतृत्व कायम राहणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे असताना पनवेल ग्रामीणचा चेहरा कोण, विक्रांत पाटील की प्रीतम म्हात्रे, आणि उरणमध्ये अंतिम दावेदार कोण, या प्रश्नांची उत्तरेच पुढील राजकीय दिशा ठरवणार आहेत. मात्र अद्यापही विधानसभा निवडणुकीला खूप उशीर आहे, वेळ आहे, महिने आहेत, वर्ष आहेत. मात्र आत्ताच या चर्चा या रंगू लागले. बावनकुळे साहेबांचं येणं आणि या चर्चेंना उधाण ही एक मोठी स्पर्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर आपण जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर मात्र राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कलाक्रीडा क्षेत्रातील अनेक विश्लेषण आम्ही या ठिकाणी घेऊन येतोय. आपण आमच्या चॅनल नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.